10 एप्रिल 1912 एक तारीख जी इतिहासात कायमची कोरली गेली. RMS टायटॅनिक हे फक्त एक जहाज नव्हतं, तर त्या काळातल्या तंत्रज्ञानाचा, मानवाच्या आत्मविश्वासाचा एक अफाट नमुना होता. विचार करा, जगातलं सर्वात मोठं, सर्वात आलिशान जहाज आपल्या पहिल्या प्रवासाला निघालं होतं इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टनपासून थेट न्यूयॉर्कपर्यंत. आणि या जहाजाबद्दलचा अभिमान किती होता हे या एका वाक्यावरून कळेल. जहाजाच्या मालक कंपनीच्या उपाध्यक्षांनी तर चक्क जाहीर करून टाकलं, हे जहाज कधीच बुडू शकत नाही, म्हणजे अनसिंकेबल. याच एका शब्दाने, याच गर्वाने एका मोठ्या शोकांतिकेचा पाया रचला गेला. पण तो आत्मविश्वास, तो गर्व सगळंचही पाण्यात गेलं. वास्तव धक्कादायक होतं. 1500 पेक्षा जास्त लोक, 1500 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. हा आकडा त्या न बुडणाऱ्या जहाजाच्या दाव्याला अक्षरशः खोटं ठरवतो आणि आपल्याला त्या रात्रीच्या भीषणतेची आठवण करून देतो. तर मग प्रश्न हा आहे की या जहाजाला इतकं सुरक्षित का मानलं जात होतं? काय होतं याच्या डिझाईनमध्ये इतकं खास? चला, या पहिल्या भागात आपण याच अनसिंकेबल दंतकथेमागे दडलेले इंजिनिअरिंग समजून घेऊया. हा जो न बुडणारा असल्याचा दावा होता ना, तो काही हवेत नव्हता. तो त्या काळातल्या अत्यंत क्रांतिकारक मानल्या जाणाऱ्या इंजिनिअरिंगवर आधारित होता. खरं तर 2 प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्ये होती, ज्यावर कंपनीला आणि सगळ्या जगाला पूर्ण विश्वास होता. आणि या सुरक्षितेचा मुख्य आधार काय होता? तर जहाजाची रचना. बघा, जहाजाला 16 वॉटरटाईट कप्प्यांमध्ये, म्हणजे पाणीबंद कंपार्टमेंट्समध्ये विभागलं होतं. सिद्धांत अगदी सोपा होता की यापैकी अगदी 4 कप्पे जरी पूर्ण पाण्याने भरले तरीही जहाज तरंगत राहील, बुडणार नाही. मस्त आहे ना प्लॅन? पण वास्तव वेगळंच होतं. हिमनगाची धडक इतकी जबरदस्त होती की एका दोनांना नाही तर तब्बल 6 कप्प्यांना भगदाड पडलं आणि जहाजाची जी काही सुरक्षा मर्यादा होती ती सहज ओलांडली गेली. पण ही टक्कर अचानक झाली का? नाही. आता आपण कथेच्या त्या टप्प्याकडे वळूया जिथे धोक्याची घंटा वारंवार वाजत होती. जहाजाला प्रवासादरम्यान अनेक गंभीर धोक्याचे इशारे मिळाले, पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. 14 एप्रिल 1912 हा दिवस म्हणजे जणू काही दुर्लक्षित संधींचा दिवस होता. सकाळपासूनच बर्फाचे धोके असल्याची माहिती येऊ लागली होती. दुपारी 2 वाजता तर कॅप्टन स्मिथ यांना स्वतः एक इशारा दाखवण्यात आला, पण जहाजाचा वेग काही कमी झाला नाही. संध्याकाळपर्यंत 1-2 नाही तर तब्बल 7 वेगवेगळे इशारे आले होते. आणि मग रात्री 11:15 जवळच असलेल्या SS कॅलिफोर्नियन जहाजाने शेवटचा इशारा पाठवला आणि आपला रेडिओज बंद करून टाकला. आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात रात्री 11:39 टेहाळणी करणाऱ्यांना तो अजस्र हिमानक दिसला. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की इतके इशारे मिळूनही जहाजाचा वेग कमी का नाही केला? तर असं मानलं जातं की अटलांटिक महासागर सर्वात वेगाने पार करण्याचा विक्रम नोंदवण्याचा एक छुपा दबाव होता. कंपनीच्या चेअरमननी कॅप्टन स्मिथवर हा दबाव टाकला होता असंही म्हटलं जातं. त्यामुळेच कदाचित धोका समोर दिसत असूनही वेग कमी केला गेला नाही. आणि मग काय? आता आपण त्या घटनेच्या अगदी शिखरावर पोहोचलो आहोत. धडक होण्यापूर्वीच्या त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये आणि त्यानंतर लगेच काय घडलं, चला पाहूया. विचार करा, फक्त 60 सेकंड. हिमनगा दिसल्यानंतरच्या त्या एका महत्त्वाच्या मिनिटात काय काय घडलं? टेहळणी करणाऱ्याने धोक्याची सूचना दिली. ब्रिजवरच्या अधिकाऱ्याने जहाज डावीकडे वळवण्याचा आदेश दिला. पण ऐनवेळी गोंधळ झाला, पॅनिक झालं आणि सुकाणू चालवणाऱ्याने एक भयंकर चूक केली. त्याने जहाज डावीकडे नाही तर उजवीकडे, थेट त्या हिमनगाच्या दिशेने वळवलं. ही एक मानवी चूक आणि जहाजाच्या नशिबावर शिक्कामोर्तब झालं. पण खरंच ही एका व्यक्तीची चूक होती की फक्त एक हिमनग कारणीभूत होता? नाही. आता हे स्पष्ट करूया की टायटॅनिकचं बुडणं हे केवळ एका घटनेमुळे नाही, तर एकामागोमाग एक झालेल्या अनेक चुकांच्या साखळीचा परिणाम होता. आणि ही चुकांची साखळी होती तरी कशी? बघा, बर्फाचे इशारे असूनही प्रचंड वेग कायम ठेवला गेला. शेवटच्या क्षणी सुकाणू चालवताना एक गंभीर चूक झाली. दुर्घटनेच्या दिवशी जो लाईफ बोटचा सराव होणार होता तो रद्द केला गेला. जवळच्या SS कॅलिफोर्नियनने मदतीचे सिग्नल पाहिले पण दुर्लक्ष केलं. आणि सर्वात मोठी अक्षम्य चूक, जहाजावर असलेल्या सगळ्यांसाठी पुरेशा लाईफ बोट्सच नव्हत्या. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि ही भयंकर शोकांतिका घडली. लाईफबोट्सची कमतरता ही किती मोठी समस्या होती हे आकड्यांवरून बघा. जहाजावर होते जवळजवळ 2200 लोक आणि लाईफबोट्सची क्षमता होती फक्त 1200 लोकांची. म्हणजे सरळ हिशोब आहे. बचाव कार्य अगदी 100% यशस्वी झालं असतं तरीही 1000 लोकांना मागेच राहावं लागलं असतं. विचार करा, हे किती भयंकर आहे. आणि या न बुडणाऱ्या जहाजाच्या कल्पनेने काय गोंधळ उडवला याचं हे उत्तम उदाहरण आहे.
सुरुवातीला कोणाला वाटलंच नाही की जहाज खरंच बुडेल, इतका फाजील आत्मविश्वास होता. त्यामुळे काय झालं, 65 लोकांची क्षमता असलेली पहिली लाईफबोट फक्त 28 लोकांना घेऊन खाली उतरवण्यात आली, अर्ध्याहून जास्त रिकामी. पण जसजसा वेळ गेला आणि लोकांना कळलं की जहाज खरंच बुडत आहे, तेव्हा मात्र एकच हाहाकार उडाला. गोंधळ, भीती आणि निराशा. एका प्रत्यक्षदर्शीने त्या क्षणाचं वर्णन केलंय. प्रत्येकजण रडत होता, प्रार्थना करत होता आणि उरलेल्या त्या काही लाईफ बोट्समध्ये जागा मिळवण्यासाठी धडपडत होता. हे ऐकूनही अंगावर काटा येतो. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या शोकांतिकेतून काहीतरी शिकायला मिळतं. आता आपण या दुर्घटनेतून मिळालेल्या एका सकारात्मक वारशाकडे वळूया. या एका रात्रीने जागतिक सागरी सुरक्षा नियमांना कायमचं कसं बदलून टाकलं ते पाहूया. तर या दुर्घटनेने सागरी सुरक्षेमध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणली. बघा, टायटॅनिकच्या आधी लाईफ बोटचे नियम जहाजाच्या वजनावर अवलंबून असायचे, प्रवाशांच्या संख्येवर नाही. पण 1914 नंतर जहाजावर असलेल्या प्रत्येकासाठी लाईफ बोट असणं बंधनकारक झालं. आधी बर्फावर देखरेख म्हणजे दुसऱ्या जहाजांकडून येणारे तात्पुरते इशारे, पण नंतर त्यासाठी इंटरनॅशनल आईस पेट्रोलची स्थापना झाली. आणि रेडिओ ऑपरेशन्स आधी 24 तास चालू ठेवणं गरजेचं नव्हतं, पण या दुर्घटनेनंतर प्रवासी जहाजांवर 24 तास रेडिओ देखरेख अनिवार्य करण्यात आली. आणि या सगळ्या बदलांना एक कायदेशीर स्वरूप मिळालं 1914 मध्ये, जेव्हा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द सेफ्टी ऑफ लाईफ ॲट सी म्हणजे सॉलॅस हा करार अस्तित्वात आला. या एका कराराने सागरी सुरक्षेसाठी पहिले जागतिक नियम बनवले. त्यामुळे टायटॅनिकची दुर्घटना सागरी कायद्याच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट ठरला. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर एका रात्रीत झालेल्या दुर्घटनेने समुद्रावरचे सगळे नियम पुन्हा लिहिले, तर आजच्या आपल्या या आधुनिक जगात आपण कोणत्या न बुडणाऱ्या तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहोत? आज आपल्या आजूबाजूला असे कोणते आईसबर्ग आहेत ज्यांच्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहोत? टायटॅनिकची कहाणी फक्त एका जहाजाची नाहीये, तर ती मानवी गर्वाची आणि त्यातून मिळणाऱ्या धड्याची आहे.